स्वतःशीच काहीतरी बडबडत असतात आणि काय बोलतात काही समजत पण नाही. त्या अशा वागणारच, कारण त्यांच्या मनावर खूप मोठा आघात झालाय. त्यांना आरामाची गरज तर आहेच, पण काही दिवस यांना शांतता पण हवी आहे. मी गोळ्या लिहून देतो, दिवसातून एकदा जेवल्यावर घ्या. डॉक्टर, पुढच्या 6 दिवसात त्यांच्या तब्येतीत कितपत फरक पडेल? अहो काही काय विचारताय, 6 दिवसात असं काही मॅजिक होणार नाहीये. यांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत सुधारणा व्हायला 6 महिने तरी जातील. यांना प्रॉपर उपचाराची गरज तर आहेच, त्यासोबत चांगल्या वातावरणाची पण गरज आहे. डॉक्टर, कसं आहे, एका लय मोठ्या गुन्ह्यात ह्या साक्षीदार आहेत, त्यामुळे पुढच्या 6 दिवसात त्यांना कोर्टात हजर करणं लय गरजेचं आहे. तुमची सिच्युएशन समजू शकतो. इतक्या कमी दिवसात त्यांची रिकव्हरी इम्पॉसिबल आहे. त्यांना वेळ द्या. घाई कराल तर त्यांची कंडिशन आणखी बिघडेल. चला येतो. बलमा, तू इथंच थांब, मी येतो जरा. आणि हे बघ, काय बी लागलं तर लगेच फोन कर मला. आई, येतो मी. मॅडम, तुम्हाला पाटील मॅडम केबिन मध्ये बोलवतायत. आत्ता मॅडमनी मला का बोलवलं असेल? आत येऊ मॅडम? या. बसा. तुमच्याकडे काम होतं म्हणून तुम्हाला बोलवलंय. त्या मानिनी मोहिते पाटलांबद्दलची सगळी माहिती मला हवी आहे, लवकरात लवकर. मानिनी मोहिते म्हणजे तात्यासाहेब मोहिते पाटलांची बायको. आलं लक्षात. केसवर काम सुरू आहे मॅडम, पण अजून पाहिजे तशी लीड नाही मिळालेली. वेळ जाईल थोडा, पण काही ना काही लीड नक्की मिळेल. वेळ नाही आपल्याकडे. तुम्हाला ऑलरेडी 7 दिवसांचा कालावधी दिला होता, आठवतंय ना? आता तर अजून कमी वेळ उरलाय, एकदम कमी वेळ उरलाय असंच समजा तुम्ही. 6 दिवस. आता या उरलेल्या 6 दिवसात आकाश पाताळ एक करा, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करा, पण काहीही करून त्या मानिनी मोहिते पाटलांबद्दलची सगळी माहिती मला माझ्या टेबलवर हवी आहे. त्या कुठे आहेत? काय करतायत? जिवंत आहेत की नाही? आणि त्या जिवंत आहेत हे कळलंय तर मग अजूनही त्या आपल्या ताब्यात कशा नाही आल्या? या सगळ्याची माहिती मला हवी आहे, एनी हाव. कळलं? मॅडम, पण फक्त 6 दिवसात? हो, कसं शक्य इतक्या कमी दिवसात? त्या कमी दिवसातच काम करावं लागणार. ऑलरेडी खूप वेळ वाया घालवलाय तुम्ही मंजिरी वाघमारे. या 6 दिवसांपेक्षा 1 दिवसही जास्त झाला ना तर ही केस हातातून जाईल आपल्या. एकदा का त्या बाई सापडल्या की मग पुढची कारवाई करायला मोकळी होईल. मॅडम, पण मी येऊ शकता? आता या उरलेल्या 6 दिवसात आकाश पाताळ एक करा, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करा, रात्रीचा दिवस करा. काहीही करून त्या मानिनी मोहिते पाटलांबद्दलची सगळी माहिती मला माझ्या टेबलवर हवी आहे.
वाघमारे, सत्या, तू काय इथं आलास? वाघमारे, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे, मानिनी मॅडम विषय. बरं थांब, बाहेर जाऊन बोलू. चल. आओ, वाघमारे काय झालं? सगळं ठीक आहे ना? सत्या, मला जास्त वेळ बोलता येणार नाही. पूर्वा मॅडम आतच आहेत. अहो पण सत्या ऐक, मम्मी साहेब आणि सपना ते पूर्वा मॅडमना भेटायला आल्या होत्या. काय? पुढचं ऐक, दोघींनी पूर्वा मॅडमशी हात मिळवणी केली. मला घराबाहेर काढायचं आणि आपल्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचा प्लॅन आहे त्यांचा. सपना वहिनी आणि मम्मी साहेब दोघींवर आपल्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवली आहे त्यांनी. काय? पण हे सगळं झालं कधी? मी सकाळी ड्युटीवर यायच्या आधी भारती मावशींनी सगळं ऐकलंय. त्यांनीच मला सांगितलं मम्मी साहेब, सपना वहिनी आणि पूर्वा मॅडम यांची युती झाली. मम्मी आणि सपना वहिनी कधी सुधारणार नाहीत, त्यांच्याकडे बघतोच आज. सत्य थांब, डोकं जरा शांत ठेव. उगाच चिडू नको सत्य. अहो पण सत्या, उगाच गडबड करू नको. आर्यन सापडायच्या आधी मला माझ्या नोकरीवर पाणी नाही सोडायचंय. काही झालं तरी तो सापडला पाहिजे. वाघमारे, अहो सत्या ऐक माझं. काय चालू आहे तुमच्या दोघांचं? पूर्वा मॅडमने ऐकलं तर नसेल ना? मॅडम, आम्ही बोलत होतो फक्त. एक्झॅक्टली, तेच तर आहे ना. ड्युटी सोडून तुम्ही इथे गप्पा मारत बसलाय, हाच तर प्रॉब्लेम आहे. पर तुम्ही कामाचं बोलत असता तर मी तुम्हाला काहीच बोलले नसते.